मित्रांनो, कल्पना करा, जर मी तुम्हाला सांगितलं की आजपासून तुम्ही डिझनी किंवा पिक्सार सारखे सुंदर 3D कार्टून व्हिडिओ बनवू शकता आणि तेही कुठल्याही प्रकारचं ॲनिमेशन न शिकता, कुठल्याही प्रकारे ब्लेंडर वगैरे सारखे सॉफ्टवेअर न वापरता आणि ड्रॉइंगचं शून्य नॉलेज असताना सुद्धा. आणि मग हे सगळं फक्त AI वापरून शक्य आहे, असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं तर ते नवल वाटायला नको. नमस्कार मित्रांनो, मी आहे सुनील निकम आणि तुम्ही पाहत आहात कोडिंग कट्टा. जर तुम्हाला AI वापरून प्रोफेशनल व्हिडिओ तयार करायचे असतील, तर आजची व्हिडिओ ही खास तुमच्यासाठी आहे. चला आपण बघूयात कशा प्रकारे आपण 3D कार्टून व्हिडिओ आणि तीही पिक्सार स्टाईलची तयार करू शकतो. स्टेप बाय स्टेप बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा प्रॉम्प्ट आणि एका स्टोरीची गरज आहे आणि हे सगळं आपण ChatGPT कडून तयार करून घेऊ शकतो. आता मी ChatGPT वर आलेलो आहे आणि ChatGPT कडून मी एक कार्टून साठी स्टोरी लिहून घेतो आणि त्याचबरोबर मी त्याच्याकडून काही व्हिडिओ प्रॉम्प्ट देखील तयार करून घेतो, जेणेकरून आपल्याला ही स्टोरी जी आहे ती सर्च करता येईल. बघा, आता आपल्याला गुगल फ्लो मध्ये स्टोरी बोर्ड वापरून खूप सुंदर व्हिडिओ आपल्याला तयार करता येते. आणि मग मी आता इथे काय करतो, ChatGPT कडून या ठिकाणी मी स्टोरी लिहून घेतो आणि त्याचा स्टोरी बोर्ड तयार करून मग त्याची व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी तयार करता येऊ शकते. चला, मी आता ChatGPT ला या ठिकाणी प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी सांगतो. मला 3D पिक्सार स्टाईल एक व्हिडिओ कार्टून व्हिडिओ तयार करायचे आहे, ज्यामध्ये दोन कॅरेक्टर्स फक्त असतील. एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल आणि त्यांच्यावर आधारित एक छोटीशी मोटिवेशनल स्टोरी मला कार्टून मध्ये 3D पिक्सार स्टाईलची तयार करून पाहिजे. त्यासाठी तू मला स्टोरी लिहून दे. तर मी त्याला स्टोरी लिहिण्यासाठी या ठिकाणी सांगितलं आणि तो मला पहिल्यांदा एक स्टोरी लिहून देईल. ही एक मुलगा आहे, एक मुलगी आहे आणि 3D पिक्सार स्टाईलची आपल्याला ही कार्टून व्हिडिओ तयार करायची आहे. आणि त्यासाठी त्याने मला इथे स्टोरी लिहून द्यायची. एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन कॅरेक्टर त्याच्यामध्ये असतील आणि त्याने कल्पना करून या ठिकाणी मला एक स्टोरी लिहून दिली. बघा, मुलगा जो आहे, आरव नावाचा मुलगा आहे, तो वय वर्ष 10चा आहे आणि एक चांगला मेहनती मुलगा आहे. मुलगी जी आहे तिचं नाव आहे सई आणि सई नावाची मुलगी आहे, ती पण 10 वर्षाची आहे. बघा, आता व्हिडिओ तयार करताना सगळ्यात मेजर प्रॉब्लेम कुठे येतो, तो म्हणजे कॅरेक्टर कन्सिस्टन्सीचा प्रॉब्लेम. प्रत्येक सीन मध्ये सेम कॅरेक्टर्स राहत नाही. बऱ्याच वेळेला पहिल्या सीनचा कॅरेक्टर वेगळा असतो, दुसऱ्या सीन मध्ये वेगळा असतो आणि मग त्या व्हिडिओमध्ये मजा येत नाही. आता आपल्याला ही व्हिडिओ बनवताना कॅरेक्टर कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी एक टेक्निक यूज करायची आहे आणि ती टेक्निक आहे स्टोरी बोर्ड इमेज. म्हणजे काय बघा, एक मॅट्रिक्स फॉर्म मध्ये एक स्टोरी बोर्ड इमेज आपण तयार करून घेऊ या स्टोरीसाठी आणि त्या इमेजच्या मदतीने मग आपल्याला सीन बाय सीन व्हिडिओ तयार करता येऊ शकते. मी आता ChatGPT ला या ठिकाणी सांगतो क्रिएट इमेज बनवायची आहे, तर या ठिकाणी पहिले तुम्हाला क्रिएट इमेज ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ChatGPT ला मी या ठिकाणी सांगतो की मला स्टोरी बोर्ड इमेज जी आहे ती या ठिकाणी तयार करायची आहे आणि ती इमेज कशी असली पाहिजे, 3x3 मॅट्रिक्स फॉर्म मध्ये असली पाहिजे. बघा, इथे मी क्रिएट इमेज ऑप्शन घेतला आणि मी त्याला सांगतो क्रिएट 3x3 मॅट्रिक्स 3x3 मॅट्रिक्स फॉर्म storyboard storyboard image for storyboard image of this storyboard image of this story for create video. All characters should be consistent. या ठिकाणी स्टोरी बोर्ड इमेज जी आहे ती आता तयार करून देतो आहे आणि बघा, आता ही इमेज तयार झाली की मग या इमेज पासून आपल्याला व्हिडिओ तयार करणं सोपं जाईल. स्टोरी बोर्ड इमेज पासून व्हिडिओ का बनवायची, कारण कॅरेक्टर जे आहे ते आपल्याला आधीच तपासून घेता येतात. स्टोरी बोर्ड मधले कॅरेक्टर हे कन्सिस्टंट असतील तर मग आपल्याला पूर्ण सीन मध्ये तेच कॅरेक्टर प्रॉपर त्या ठिकाणी दिसतात. आता ही स्टोरी बोर्ड इमेज तयार झाली की आपण पुढे जाऊयात. आपली स्टोरी बोर्ड इमेज जी आहे ती तयार झाली. बघा, जवळपास आता 9 सीन्स मध्ये ही पूर्ण स्टोरी जी आहे त्याने ती डिवाइड करून दिली आणि प्रत्येक सीन मध्ये बघा ते सेम कॅरेक्टर जे आहेत आपल्याला दोघं दिसत आहेत. आणि मग आता या स्टोरी बोर्डला मी काय करतो, डाउनलोड करून घेतो. बघा, ही इमेज जी आहे ही पहिले डाउनलोड करून घेऊ आणि आता या इमेज प्रमाणे त्याला पुन्हा मी प्रॉम्प्ट द्यायला सांगतो आणि प्रत्येक प्रॉम्प्ट मध्ये जो डायलॉग आहे तो त्याच्यामध्ये एम्बेड कर असं मी त्याला या ठिकाणी सांगतो.
बघा आता मी त्याला पुढची स्टेप काय सांगतोय. आता हा जो स्टोरी बोर्डचा इमेज आपण डाउनलोड केला आहे तो मी त्याला रेफरन्स म्हणून देतोय आणि त्याला सांगतो मी राईट प्रॉम्प्ट्स फॉर क्रिएट व्हिडिओ using this storyboard okay. each scene should be embedded with dialogue in मराठी आणि प्रत्येक सीन मध्ये डायलॉग जो आहे तो मराठीमध्ये एम्बेड केलेला असला पाहिजे. तर आपल्याला बघा 9 सीन आहेत, टोटल 9 प्रॉम्प्ट या ठिकाणी व्हिडिओसाठी लिहून दिलेले आहेत. सीन बाय सीन असे तुम्हाला टोटल 9 प्रॉम्प्ट या ठिकाणी दिसत आहेत. आता आपल्याला ह्या पूर्ण 9 प्रॉम्प्ट पासून एक कम्प्लीट व्हिडिओ जी आहे ती तयार करायची आहे. मग मी काय करतो बघा, हे सगळेच्या सगळे प्रॉम्प्ट जे आहेत म्हणजे टोटल 9 सीन आहेत, पूर्ण 9च्या 9 सीन आपण त्याचे इथे कॉपी करून घेऊ आणि हे सीन वापरून आपल्याला त्याच्या टोटल 9 व्हिडिओ क्लिप ज्या आहेत त्या तयार करायच्या आहेत. मी इथे हे सगळ्या प्रॉम्प्टला कॉपी करतो आणि आपल्याला इथे गुगलचं जे फ्लो नावाचं टूल आहे, फ्लो AI, तिथे जाऊन आपल्याला ह्या व्हिडिओ तयार करायच्या आहेत. तिथे तुम्ही फ्लो AI मध्ये जा आणि फ्लो AI सुरू करताना त्याला या ठिकाणी आपल्याला फ्लो AI मध्ये तुम्हाला इथे जो एजंट नावाचा ऑप्शन आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे. बघा इथे मी आता फ्लो AI मध्ये पहिले लॉग इन करून घेतो. माझ्या अकाउंट मध्ये मी लॉग इन केलं आणि सक्सेसफुली लॉग इन केल्यानंतर इथे मी न्यू प्रोजेक्ट ऑप्शनला क्लिक करतो आणि आपल्याला आता ही जी तो जो स्टोरी बोर्ड आहे त्या स्टोरी बोर्ड प्रमाणे आपल्याला व्हिडिओ बनवायचे. मग आता हा जो स्टोरी बोर्ड आहे तो आपण डाउनलोड केलेला आहे आणि तो स्टोरी बोर्ड आपल्याला इकडे त्याला एजंटला प्रोव्हाइड करायचा आहे. बघा इथे तुम्ही जेव्हा एजंट मोड या ठिकाणी ऑन करतात त्यावेळेला तुम्हाला इकडे साईडला जे आहे ते तुम्हाला व्हिडिओ बनवायला सोपं जातं. बघा इथे एजंट नावाचा हा ऑप्शन आहे, याला क्लिक करा आणि हा जो साईडला ॲरो दिसतो याला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी येतात. सगळ्यात पहिल्यांदा तो स्टोरी बोर्ड जो आहे त्याची इमेज आपल्याला इथे अपलोड करून द्यायची आहे, म्हणजे त्याला इमेजेस ज्या आहेत त्या कन्सिस्टंट या ठिकाणी मिळतील. आणि हा स्टोरी बोर्ड अपलोड झाल्यानंतर तो प्रॉम्प्ट मध्ये ऍड करायचा आणि त्याला सांगायचं की आता पूर्ण स्टोरी बोर्ड प्रमाणे ती जी टोटल व्हिडिओ आहे 9 सीन्स आहेत त्याचे पूर्ण 9 सीन जे आहेत ते तयार करून या ठिकाणी मला व्हिडिओ बनवून दे असं आपण त्याला सांगू शकतो. म्हणजे तो जो प्रॉम्प्ट आहे आता पूर्ण 9 प्रॉम्प्ट आपण जे आहेत प्रत्येक व्हिडिओचे सीन बाय सीन ते त्याला आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत. इमेज त्याला दिली, प्रॉम्प्ट मी या ठिकाणी कॉपी केला आणि आता याला जनरेट करतो आणि बघा आपले जे 9 सीन आहेत आता प्रत्येक सीनची सेपरेट व्हिडिओ क्लिप आपल्याला या ठिकाणी येतात तो जनरेट करून देईल आणि मग सगळ्या व्हिडिओ क्लिप जनरेट झाल्या की फायनली मग त्या सगळ्या जोडून आपल्याला एक पूर्ण व्हिडिओ त्याची तयार करता येईल. आता सगळ्या क्लिप्स जनरेट झाल्या की मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो. बघा आता पूर्ण 9 सीन त्या पूर्ण स्टोरीचे तयार झालेत बघा या ठिकाणी आणि हे जे 9 सीन आहेत आता ते वन बाय वन आपण या ठिकाणी जर आता जोडले सगळे तर मग फायनल व्हिडिओ जी आहे ती आपली या ठिकाणी तयार होऊ शकते. बघा आता याच्यामध्ये जे नंबर ऑफ सीन्स आहेत इथून ते सीन सुरू होतात आणि मग ते नंबर ऑफ सीन आपल्याला सगळे जोडायचे. तर सगळ्यात पहिला सीन जो आहे तो हा आहे बघा. इतकं मोठं झाड मी कधीच इतका मोठा होऊ शकणार नाही. हा पहिला सीन आहे. आता याला दुसरा सीन कसा जोडायचा आहे बघा, आपल्याला इथे प्लसला क्लिक करायचं आहे आणि ऍड क्लिपवर जायचं आहे. आता बाकीचे जे सीन आहेत त्याच सिक्वेन्सने जोडत जायचे. आता हा सेकंड सीन जो आहे तो इथे आहे बघा, हा हा सेकंड सीन डबल क्लिक करून त्याला इथे पुढे जोडायचा आहे. प्रत्येक सीन जे आहेत आता ते एका पाठोपाठ एक असे सगळे जोडायचे आणि मग फायनल जी व्हिडिओ आहे ती टोटल आपली या ठिकाणी क्रिएट होते आणि मग ती टोटल व्हिडिओ तयार झाल्यानंतर मग तिला तुम्ही डाउनलोड करू शकतात. आता हे सगळे सीन जे आहेत ते आपल्याला सिक्वेन्स प्रमाणे लावणं गरजेचं आहे, पहिला दुसरा तिसरा याप्रमाणे. आणि जर ते सीन मागे पुढे झाले तर आपल्याला ते ड्रॅग आणि ड्रॉप देखील करता येतात. आता आपला हा सेकंड सीन जो आहे तो इथे जोडला जातोय, पूर्ण जोडला गेला की मग आपण याला परत प्ले करून बघूयात आणि अशाच पद्धतीने बाकीचे जे सीन असतील मग ते आपण या ठिकाणी जोडू आणि फायनल व्हिडिओ जी आहे ती आपली तयार होईल. आता मी 2 सीन तुम्हाला या ठिकाणी जोडलेले दाखवतोय बघा. आता ही सेकंड सीन इतकं मोठं झाड मी कधीच इतका मोठा होऊ शकणार नाही.
हे बियाणं जर पहिल्याच दिवशी झाड झालं असतं तर जगात जंगलच नसतं. आता हे जे दोन सीन झाले याच्या पुढचा सीन जो आहे तो याच्या पुढे आपल्याला जोडत जायचा आहे. इथे प्लसला क्लिक केलं की पुढचा सीन मी सगळे सीन जोडतो आणि फायनल व्हिडिओ तयार झाली की तुम्हाला दाखवतो. बघा आता सर्व सीन जे आहेत ते एका पाठोपाठ जोडल्यानंतर मग इथून तुम्हाला तुमची फायनल व्हिडिओ जी आहे ती डाउनलोड करता येते आणि फायनल व्हिडिओ जी डाउनलोड झाली आहे ती आपण प्ले करून बघूयात. इतकं मोठं झाड मी कधीच इतका मोठा होऊ शकणार नाही. हे बियाणं जर पहिल्याच दिवशी झाड झालं असतं तर जगात जंगलच नसतं. मी प्रयत्न करतो पण प्रत्येक वेळी अपयश येतं. आरव रोज अभ्यास करू लागला, रोज धावू लागला आणि स्वतःवर विश्वास ठेवू लागला. दररोज थोडंसं पाणी, थोडा संयम आणि सतत प्रयत्न एवढंच पुरेसं असतं. मोठं यश एका मोठ्या उडीने मिळत नाही, छोट्या छोट्या पावलांनी मिळतं. दिवस गेले, आठवडे गेले. छोटंसं रोपटं हळूहळू मोठं होत गेलं. लहान सुरुवात मोठं यश घडवते. अशा पद्धतीने हे फायनल व्हिडिओ जी आहे ती आपली तयार झाली. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी 3D पिक्सल स्टाईलची कार्टून व्हिडिओ कशी तयार करायची ते या ठिकाणी बघितलं. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल. लाईक करा, कमेंट करा. पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.